मीनाला 2 वर्षांची मुलगी आहे आणि एका महिन्यापूर्वीच तिच्या पतीने पाय गमावला, जो अंथरुणावर पडून आहे. प्रतिभाला 10 वर्षांचा मुलगा आहे. ही मंगेश्री, जिच्या 15 आणि 11 वर्षांच्या मुलांसाठी ती आई आणि बाबा दोन्ही होती. वर्षाला 2 जुडी मुलं आहेत. गोपीला 2 मुले आहेत आणि ते विचारत आहेत, आई घरी कधी येणार. त्यांना आता त्यांची आई कधीच बघायला मिळणार नाही. आणि अशा 16 महिलांचे मुलं अनाथ झाले आहेत. आणि कारण बनले पोटासाठी बारूद कंपन्यांमध्ये कोणतीही सुरक्षेची हमी नसताना काम करणे. नागपूरमध्ये एसबीएल एनर्जी या कंपनीत स्फोट झाला आणि 19 कामगारांचा मृत्यू झाला. 23 जण जखमी आहेत आणि त्यातील 13 जण 70% जास्त भाजले आहेत. पण या कामगारांच्या किंकाळ्या ऐकू येण्याआधी 2018 पासून 2025 पर्यंत तब्बल 7 वेळा अलार्म वाजला आणि 7 स्फोटांमध्ये तब्बल 29 कामगारांचा मृत्यू झाला. कंपनीच्या मालकासह 21 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. काही लोकांना अटक झाली. मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर झाली. पण प्रत्येक स्फोटानंतर आश्वासनं दिली गेली, चौकशा जाहीर झाल्या, फायली हल्ल्या. पण कामगार आयुक्त, पेसो आणि डिशचे अधिकारी यांच्या कामात मात्र बदल घडला नाही. ही सिस्टमॅटिक बेफिकिरी होती आणि यासाठी जबाबदार सगळ्यांविरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे.